चला तर छान असं मम्माला आणि इशूला बाय बाय करून आम्ही निघालो होतो एका छोट्याशा कार्यक्रमासाठी. मी आणि मामी होतो. आज आम्हाला घरी सोडायला कोणीच नव्हतं, म्हणून आम्ही रिक्षाने गेलो होतो. छान कार्यक्रमाच्या इथं पोहोचलो. मामीने छान अशी पूजा वगैरे केली, मी पण पूजा वगैरे केली आणि मस्त दर्शन वगैरे घेऊन आम्ही घर बघायला सुरुवात केली. आणि मेन म्हणजे मला हे देवघर इतकं आवडलं ना, खूप सुंदर होतं. नंतर जेवण वगैरे झाले आणि मामीच्या काही फ्रेंड्स भेटल्या, त्यांच्यासोबतही फोटो वगैरे काढले. आणि ह्या ताई तर इतकं सुंदर दिसत होत्या ना, खूप छान. इकडं बघा, आमच्या मामी म्हणजे गप्पाच सुटत नाही. आणि मग नंतर मामा आले घ्यायला आणि आम्ही निघालो घरी. घरी जाताच रस्त्यातच मामाची शाळा पण होती, तिथं थोडा वेळ थांबलो. आज 12वीचा पेपर असल्यामुळे मामालाही लेट झालं होतं घरी यायला. आणि घरी येऊन बघते तर काय, इशूचं मामाच्या मांडीवर बसून मस्त कॅडबरी एन्जॉय करणं सुरू होती. आणि खूप छान खेळतही होती. मला वाटलं रडत असेल इशू, पण बिलकुल रडत नव्हती. मामासोबत असल्यावर, मोबाईल आणि कॅडबरी असल्यावर तिला कोणीच नको असतं. मग नंतर थोडासा इशूचा लाडप्यार केला आणि मम्मासोबत, राहुलसोबत थोडेसे फोटोज वगैरे काढले. आणि संध्याकाळी इशूने छान असा जय बाप्पा केला. आणि असा होता आजचा दिवस. बाय.